पुण्यामधील अपघात अप्रशासकीय हलगर्जीपणामुळे झालेली हत्या, कंत्राटदारांच्या कमिशन खोरीसाठी मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? आदित्य ठाकरेंचा वर्षा गायकवाडांचा संताप. टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानं वादाचा भडका. भाजपच्या तक्रारीनंतर पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यामध्ये सपकाळांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना शिवरायांसोबत करताना लाज वाटायला हवी. हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी. काँग्रेससह उद्धव ठाकरेंनी ही भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री फडणवीस संतापले. टिपू सुलतान दहशतवादी नव्हते. नागपूरसह अनेक ठिकाणी त्यांची स्मारकं. मालेगाव महापालिका दालनामध्ये टिपू सुलतानच्या फोटोवरील टीकेनंतर उपमहापौर शाने हिंद यांचं भाष्य. तर टिपू महापुरुष नव्हता, ठाकरेंच्या शिवसेनेचाही निशाणा. टिपू सुलतानसाठीचे विचार फक्त काँग्रेसच्याच मोगलाई मानसिकतेमधून येतात. मोगलाई मानसिकतेमुळेच महाराष्ट्रानं काँग्रेसला वेळोवेळी नाकारलं. रवींद्र चव्हाणांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा. काँग्रेसचं लांगुल चालनाचं राजकारण आणखी किती नीच पातळीवर गाठणार? काँग्रेस आपल्या टिपू भक्त प्रदेशाध्यक्षाला बडतर्फ करणार का? उद्धव ठाकरे काही भूमिका घेणार की पुन्हा मुख गिळून गप्प राहणार? भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबरही करू नका. टिपू सुलतानची शिवरायांसोबत तुलना करणं निषेधार्ह. किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन सपकाळांचा मेंदू आणि डीएनए तपासावा. उद्या झाशीची राणी आणि सोनिया गांधी एकच असं पण सांगतील. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरून आनंद दवे यांची टीका. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या अडचणीत वाढ. सपकाळांच्या विरोधात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंकडून पुण्यामध्ये गुन्हा दाखल. पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद. सपकाळांच्या समकक्ष शब्दावरून भाजपचा हिंदू मुस्लिम वाद रंगवण्याचा प्रयत्न. राज्यातील प्रश्नांवर भाजप सरकार आणि फडणवीस सोयीस्कर गप्प बसतात. अतुल लोंढेंचं टीकाकारांना उत्तर. मालेगाव महापालिकेमधील उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं वाद. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. तळानंतर फोटो हटवला. राऊतांकडून विधानसभा अध्यक्षांच्या अलिबागच्या म्हात्रोडी गावातील व्हिडिओ ट्विट. जमीन मोजणीला मालकाच्या विरोधानंतर नार्वेकरांनी पळ काढल्याचा आरोप. पहिलेनं काही जणांच्या कानफडीत मारण्याचाही दावा. माझा घटनेशी काही संबंध नाही. 2 शेतकऱ्यांमधील वाद सोडवण्यास गेलो होतो. राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्यांसोबत आमचा वाद झाला. नार्वेकरांचा याच्याशी काही संबंध नाही. वाद आपापसात मिळवून घेण्यास ते सांगत होते. जमिनीचे मालक रमेश पाटील यांची माहिती. विलिनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादीकडून फुल स्टॉप. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची भूमिका. तर पटेलांकडूनही विलिनीकरण होणार नसल्याची स्पष्टोक्ती. विलिनीकरणाच्या चर्चेची एवढी घाई कशासाठी? भुजबळांचा पवारांच्या राष्ट्रवादीला सवाल. तर नवीन कॅप्टन निर्णय घेतील. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भुजबळांची प्रतिक्रिया. ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच नसल्यामुळे इतरांच्या प्रश्नाला मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. तटकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. माझ्या निवासस्थानी दादा आले होते. त्यांचा विलिनीकरणासाठी आग्रह होता. जयंत पाटील यांचा दावा. विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांसोबत चर्चा करू. दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. तर विलिनीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रफुल्ल पटेल बोलतात. ती अमित शहांची भाषा. अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटली. संजय राऊतांचा पटेलांसह तटकरेंवर निशाणा. राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर भाजपसोबत होईल. राऊतांची टीका. तर उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर. नवनाथ बन यांचा पलटवार. विलिनीकरणासंदर्भात नेते मंडळी जो निर्णय घेतील तो मान्य. विलिनीकरण ही आमच्यासाठी आनंदाची बाब. बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश खुले यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेणार. मंगळवारी मुंबईमध्ये बैठक होणार असल्याची माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती. पक्षाच्या विलिनीकरणाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. शरद पवारांना खासदार करण्याएवढं मवियाचं संख्याबळ. राज्यसभेची निवडणूक लढवणार असं पवारांनी सांगितलं. संजय राऊतांचा दावा. 2 एप्रिलला पवारांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपणार. शरद पवारांकडून मात्र वेट अँड वॉचची भूमिका. सूत्रांची माहिती. शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं मत. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नव्या चेअरमन होण्याची शक्यता. 18 तारखेला सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये कारखान्याची पहिली बैठक. सुनेत्रा पवारांसह पार्थ आणि जय पवारांची राजकीय सल्लागार नरेश अरोरांसोबत चर्चा. विलिनीकरण आणि पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा. सूत्रांची माहिती. विमान दुर्घटनेप्रकरणी अजून डीजीसीएचा अधिकृत अहवाल आलेला नाही. कोण काय सांगतं काय बोलतं याला अर्थ नाही. मुरलीधर मोहोळ यांचा विरोधकांना टोला. अजितदादांच्या अपघाताविषयी मी नंतर बोलेन. अजित पवारांच्या विमान अपघातावरील प्रश्नावर सुळेंची प्रतिक्रिया. अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी आपल्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा की बाहेरच्या यंत्रणांवर?
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सवाल. मोहोळ यांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं केलेला घातपाताचा दावा फेटाळला. काल सकाळपासून मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल. मंत्रालयामधील एसीबी ट्रॅपमुळे झिरवाळ अडचणीत. संबंध आढळून आल्यास राजीनामा देण्याचा केला होता खुलासा. तर झिरवाळांच्या खासगी पीएनं पैसे घेतल्याचं सांगितल्याचं चौकशीमध्ये आलंय समोर. पिकानं लाच घेतल्याच्या प्रकरणामध्ये माझा संबंध नाही. नरहरी झिरवाळांनी वरिष्ठांना माहिती दिल्याची सूत्रांची माहिती. तर माझा संबंध असल्यास पक्षानं कारवाई करावी. झिरवाळांनी वरिष्ठांकडे भूमिका मांडली. नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामध्ये लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची सोमवारी संध्याकाळी 6 वाजता बैठक. या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं याची सत्यता उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य समजून घेणार. नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी राजीनामा दिला पाहिजे. मंत्रालयामधील एसीबीच्या कारवाईवरून राऊतांची मागणी. तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कारवाई होऊ शकत नाही. पडद्यामागे काय घडलं हे आम्हाला माहीत. संजय राऊतांचा दावा. बिल्डरांचे काही दलाल सत्तेमध्ये, मी त्याच कॅबिनेटमध्ये बसतो याची लाज वाटते. गणेश नाईकांचा शिंदेंकडच्या नगरविकास खात्यावर पुन्हा आरोप. तर नाईकांना त्रास होत असेल तर त्यांनी थांबावं, आम्ही सक्षम आहोत. सामंतांचा पलटवार. सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम. भाजपनं कोणतीही भूमिका मांडलेली नाही. साताऱ्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रच. आम्हाला प्लॅन बी ची गरज नाही. सत्ता स्थापनेवरून मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. वरळी विधानसभेमधील आर्थर रोडच्या लक्ष्मीनारायण मंदिराचं बांधकाम पाडण्याची नोटीस. 15 दिवसाच्या आत मंदिर तात्पुरत्या प्रस्तावित जागेवर स्थलांतरित न केल्यास कारवाईचा इशारा. मात्र मंदिर पाडण्यासाठी स्थानिकांचा विरोध. भाजप आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयामध्ये पिस्तूल ठेवणारा तरुण ताब्यात. पोलिसांकडून चौकशी सुरू. तर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे घातपाताचा संशय. केनेकरांचा आरोप. पुढार विकास आघाडीच्या विलास पाटलांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. महापालिका निवडणुकीमधील राड्या प्रकरणी कारवाई. भिवंडीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून काही ठिकाणी दुकान बंद करत निषेध व्यक्त. बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोगाची स्थापना. बंजारा समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढू असा विश्वास. वाशिमच्या पोहरादेवीमधील भाषणात उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. भारत अमेरिका ट्रेड डीलबाबत काही जण अफवा पसरवत आहेत. फडणवीसांची टीका. तर कृषीबाबत करार होणार नाही असं मोदींनी सांगितलंय. फडणवीसांचं वक्तव्य. संजय राठोड जेव्हा संकटात होता तेव्हा एकनाथ शिंदे त्याच्या पाठीशी होता. पोहरादेवीमध्ये बोलताना शिंदेंचं विधान. तर कुणीही मायका लाल आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. शिंदेंचं आश्वासन. चिपळूणमध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपकडून कारवाईचा बडगा. चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खिराडे आणि शहर प्रमुख परिमल भोसले यांच्यासह आणखी एकाची पक्षातून हकालपट्टी. एकनाथ खडसे गुंड प्रवृत्तीचा माणूस. आमदार चंद्रकांत पाटलांची टीका. तर राजकारणातून संपवण्याचं काम होतंय. 2 दिवसामध्ये भूमिका मांडणार. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. तर मला वाकड्या पायाचा म्हणा नाहीतर गुंड, पण 2 नंबरचे धंदे केल्या छाताडावर बसणार. खडसेंचं आमदार चंद्रकांत पाटलांना उत्तर. चंद्रपूर महापालिकेमध्ये अवघ्या एका मतानं भाजपचा महापौर. वंचितच्या 2 नगरसेवकांची अनुपस्थिती निर्णायक ठरली. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत जाण्याचे निर्देश दिले असतानाही नगरसेवक अनुपस्थित. वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेकेंची प्रतिक्रिया. पाटण विधानसभा मतदारसंघात मागील 1 वर्षामध्ये 21 जनता दरबार. 1081 तक्रारींपैकी 672 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. शंभूराज देसाईंची माहिती. तर पालकमंत्री आपल्या दारी उपक्रम 161 गावात राबवला. परशुराम महामंडळ ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी की सरकारी फसवणूक. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते मकरंद कुलकर्णींचा सवाल. महामंडळाची स्थापना होऊनही अंमलबजावणी अपुरी, असमान आणि समाजाच्या वास्तवाशी विसंगत. कुलकर्णींचा आरोप. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या कारेगाव ग्रामपंचायत समोर नोटा उधळल्या. पैसा जिंकला माणूस हरला असा आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर सवाल उपस्थित केले होते. त्यानंतर आता व्हिडिओमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. आज भारत पाकिस्तानचा महामुकाबला. T20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार. भारतीय संघ सलग 3ऱ्या विजयासाठी आतुर. कर्णधार सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या आणि बुमराच्या कामगिरीकडे लक्ष. पुण्यामध्ये भारत पाकिस्तान सामना संपल्यानंतर हुल्लडबाज. चाहत्यांवर पोलिसांचा वॉच असणार. रस्ते अडवणं, गाडीचे सायलेन्सर वाजवून धिंगाणा करणं, रस्त्यावर फटाके फोडून नागरिकांना त्रास देण्यासारखे प्रकार घडल्यास पोलीस कारवाई करणार. आज महाशिवरात्री. भगवान शंकराच्या उपासनेसाठीचा सर्वात पवित्र दिवस. राज्यभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या कृष्णेश्वर मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन. महाशिवरात्रीच्या निमित्तानं गर्दी लक्षात घेता गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतला होता. महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुण्याच्या भीमाशंकर मंदिराला विद्युत रोषणाई. विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे मंदिर भाविकांसाठी बंद. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय पूजा संपन्न. महाशिवरात्रीच्या निमित्तानं अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांची गर्दी. यंदा भाविकांना गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेता येणार. महाशिवरात्रीच्या निमित्तानं परळीमधल्या वैजनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. भक्तांसाठी विविध सोयीसुविधा. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी.
हिंगोलीमधल्या नागनाथ प्रभूच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. नागनाथ प्रभूचं मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं. भाविकांचं दर्शन होईपर्यंत मंदिर खुलं राहणार. अकोल्यामध्ये महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर राजराजेश्वर आणि 12 ज्योतिर्लिंग मंदिरावर विद्युत रोषणाई. मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी उपस्थित राहणार असल्यानं मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी. साताऱ्याच्या कराडमध्ये महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हंगामातील पहिला देवगड हापूस आंबा दाखल. 1 डझन पेटीचा दर 3100 ते 3500 रुपये भाव. गतवर्षीपेक्षा दर कमी असल्यानं ग्राहकांचा चांगला प्रतिसाद. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड जलमार्गावर ब्लॉक, तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर ब्लॉक. पुण्यातील रुबी रुग्णालयामधून शरद पवारांना 6 दिवसांनी डिस्चार्ज. पुढील 4 ते 5 दिवस पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला. त्यानंतर पवार पुन्हा महाराष्ट्र दौरे सुरू करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये डीपीडीसी कामांवर बोगस वर्क ऑर्डरचा संशय. चौकशी सुरू. डीपीडीसीमधून मंजूर झालेल्या कामांसाठी बांधकाम विभागामध्ये बोगस वर्क ऑर्डर काढून गैरव्यवहार झाल्याचा संशय. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. बोगस वर्क ऑर्डरच्या चौकशी समितीमध्ये जिल्ह्याच्या बाहेरील अधिकारी नेमले पाहिजेत. अंबादास दानवेंची मागणी. तर चौकशी समिती 4 आठवड्यामध्ये चौकशी करणार. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची माहिती. गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये नितेश वाजपेयीनं मुलगी विकल्याचं प्रकरण. माझ्या मुलीचा डॉक्टरनं सौदा केला. आमची मुलगी आम्हाला परत हवी. आईवडिलांची आर्तहा. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी नाशिकच्या चांदवड इथल्या रेणुका माता देवीचं दर्शन घेतलं. अधिवेशनापूर्वी कुलदेवतेच्या दर्शनाची परंपरा. मंदिरासाठी आमदार निधीमधून मोठा निधी दिला. सोलापूरच्या माडा पंचायत समितीवर शिंदे बंधूंचं वर्चस्व कायम. पंचायत समितीचं सभापतीपद सर्वसाधारणसाठी आरक्षित झाल्यानं आता सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे. सरकारी शाळांमध्ये आता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तरं मिळणार. राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता. 165 कोटींचा निधी पुरवणार. आसाममध्ये इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. दिब्रुगडमधील राष्ट्रीय महामार्गावर मोदींच्या विमानासह राफेल सुखोई लढाऊ विमानांचंही लँडिंग. आम्ही परराष्ट्र धोरणाबाबत अतिशय स्पष्ट भूमिका घेऊ. बांगलादेशचे हित आणि बांगलादेशी लोकांचे हित आमच्यासाठी सर्वप्रथम. बांगलादेशमधील बीएनपी पक्षाचे प्रमुख तारिक रेहमान यांचं भारताबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया. दुबईचा सुलतान अहमद बिन सुलायम यांना जेफ्री एप्स्टीनशी संबंध ठेवणं नडलं. एप्स्टीनसोबत संबंध असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सुलायम यांची 40 वर्षांची प्रतिमा धुळीस मिळाली. सुलायम यांची डीपी वर्ल्डच्या ग्रुप चेअरमन आणि सीईओ पदावरून हकालपट्टी. एप्स्टीन फाईल्समध्ये नाव आढळल्यानं व्हाईट हाऊसच्या माजी वकिलाचा राजीनामा. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना वकील कॅथीचे एप्स्टीनसोबत संबंध असल्याचं उघड. प्रकरण अंगलट आल्यानं कॅथी यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की. इराणमध्ये पुढील काही दिवसात सत्ता बदल होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. मला वाटतं तेच घडलं तर ही सर्वात आनंदाची बातमी असेल असं ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले. खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकी कोर्टानं दोषी ठरवलं. निखिल गुप्तानं गुन्हा कबूल केला. अमेरिकेच्या न्याय विभागानं जाहीर केलं निवेदन. 29 मे रोजी शिक्षा सुनावण्यात येणार. गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये 2 सिंहांमध्ये झुंज. गुजरात टुरिझमकडून सिंहाच्या झुंजीचा व्हिडिओ शेअर. देश सेवेचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण तरुणींसाठी आनंदाची बातमी. भारतीय सैन्यातर्फे अग्निवीर भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली. देशभरातून 25,000हून अधिक रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात. नंदुरबारमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर शेतकऱ्यांचा आक्षेप. वाटवी इथे शेतकऱ्यांनी महामार्गाचं काम रोखलं. जमिनीचा मोबदला मिळेपर्यंत काम सुरू करू देणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार. भंडारा जिल्ह्यामधील वणी तालुक्यामधल्या सुरबोडी गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत. वैनगंगा नदीवर गोसेखुर्द धरण बांधल्यानंतर 1000 लोकवस्तीच्या सुरबोडी गावचं पुनर्वसन झालं नाही. 2011 पासून गावकरी पुनर्वसनाच्या